easy2learn.com. We will see today the remaining part of parts of speech. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मागचा पार्ट्स ऑफ स्पीचचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडलेला दिसतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या टेस्टला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला. यावेळी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेस्ट लिंक असणार आहे. तर टेस्ट नक्की सोडवा व माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटसुद्धा करा. तर आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा पुढचा भाग पाहणार आहोत आणि तो म्हणजे आपले राहिलेले 4 प्रकार: प्रेपोजिशन, ॲडव्हर्ब, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. तर चला मग आपण राहिलेले 4 प्रकार पार्ट्स ऑफ स्पीचचे पाहूया. So let us see about preposition. So first see the definition of preposition. A preposition is a word which shows the relation between noun and pronoun and other words in the sentence. Preposition याचा अर्थ असा शब्द की जो नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम व वाक्यातील इतर शब्दांमधील रिलेशन म्हणजे संबंध किंवा ते संबंधित असतात असं दाखवतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण वाक्यामध्ये प्रेपोजिशन जर वापरलंच नाही तर नेमकं वाक्य काय आहे तेच समजणार नाही. पहा, उदाहरणार्थ सीता आणि गीता यांच्यामध्ये मीता उभारलेली आहे. हे वाक्य आपल्याला इंग्रजीत करायचं असेल तर मीता इज स्टँडिंग बिटवीन सीता अँड गीता. पण आपण बिटवीन हा शब्दच वापरला नाही तर आपल्याला वाक्य अर्थपूर्ण होणारच नाही आणि आपल्याला समजणारच नाही की ते वाक्य काय आहे किंवा नेमका त्या वाक्याचा अर्थ किंवा रोख त्या वाक्याचा समजणार नाही. सो preposition is very much important in the sentence. वाक्यामध्ये prepositions खूप महत्त्वाचे आहेत. पहा, पाहूया आपण उदाहरण prepositionsचे. पहा, prepositions show time, direction, location and position. तर preposition हे वेळ, दिशा, स्थान व स्थिती आपल्याला प्रेपोजिशनमुळे समजते. आणि खाली काही प्रेपोजिशन्स मी दिलेली आहेत. इथे सुद्धा खूप सारे प्रेपोजिशन्स आहेत पण उदाहरणादाखल म्हणून मी काही प्रेपोजिशन्स इथं दिलेले आहेत. पहा, तर याच्यातले काही प्रेपोजिशन्सचे एक उदाहरण आपल्याला पाहिजे असतील तर इन फ्रंट ऑफ हे घेते मी. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. My school is in front of a big road. Or my house is in front of a temple. म्हणजे जेव्हा आपण एखादं वाक्य बनवतो त्या वाक्यामध्ये प्रेपोजिशन्स खूप महत्त्वाचे आहेत. प्रेपोजिशनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पहा, प्रेपोजिशन शिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही. तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी इथं एक चित्र बनवलेलं आहे आणि त्या चित्राच्या द्वारे आपण प्रेपोजिशन्सचा वापर पाहूया. सी सम एक्झाम्पल्स ऑफ प्रेपोजिशन विथ द हेल्प ऑफ द पिक्चर. अ बॉय इज प्लेइंग विथ बॉल. द डॉग इज अंडर द ट्री. द सन इज इन द स्काय. द डॉग इज स्टँडिंग नियर द बॉय. या वाक्यांमध्ये आपल्याला विथ, अंडर, इन, नियर हे प्रेपोजिशन्स पाहायला मिळतात. हे प्रेपोजिशन जर वाक्यांमध्ये नसतील तर वाक्य कसे होईल हे तुम्ही
तुमच्या मनाने तयार करून पहा आणि तुम्हाला समजणारच नाही. पहा, पहिलंच वाक्य आपण घेऊया की अ बॉय इज प्लेइंग बॉल किंवा द डॉग इज द बॉल द ट्री. हे समजणार नाही आहे तुम्हाला. पण अंडर द ट्री किंवा विथ द बॉल असं म्हटल्यानंतर समजतं की अरे हां, की कुत्रा जो आहे तो झाडाखाली उभारलेला आहे किंवा मुलगा हा बॉल बरोबर खेळत आहे किंवा द सन इज द स्काय असं म्हटलं तरी पण लक्षात येणार नाही. परंतु इन द स्काय म्हटल्यावर लक्षात येतं की हो, सूर्य हा आकाशात आहे. किंवा द डॉग इज स्टँडिंग द बॉय असं म्हटल्यावर पण लक्षात येणार नाही. पण नियर द बॉय असं म्हटल्यावर लक्षात येतं. म्हणजे प्रेपोजिशन्स हे वाक्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला या उदाहरणावरून समजतं. आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे ॲडव्हर्बचा. सो लेट अस सी अबाउट ॲडव्हर्ब. An adverb is a word that tells us something about verb. Adverb या शब्दामध्येच verb आहे. So it is very much important that adverb tells us about verb. तर क्रियापदाबद्दल आपल्याला जादाची माहिती किंवा त्याच्याशी संबंधित असं काहीतरी सांगितलेलं जातं. तर ते कशात सांगितलं जातं तर ॲडव्हर्बमध्ये, म्हणजे क्रियाविशेषणामध्ये. अँड ॲडव्हर्ब टेल्स हाऊ, वेअर अँड वेन अँड ॲक्शन हॅपन्स. खूप महत्त्वाचं आहे. पहा, हे लक्षात फक्त ठेवायचं की ॲडव्हर्ब हे आपल्याला केव्हा, कोठे व कसे एखादी क्रिया घडली ते सांगतात. काही उदाहरणं पण मी दिलेली आहेत ॲडव्हर्बबद्दलची, तेही तुम्ही इथं पाहू शकता. आणि हे तुमच्या लक्षातच आलं असेल की या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ly प्रत्यय लागलेले आहेत. पहा, तर हे ly प्रत्यय म्हणजेच ॲडव्हर्ब, म्हणजे एक अतिशय सोपी अशी खूण आहे ॲडव्हर्ब शोधायची की साधारणपणे 60 ते 70% ॲडव्हर्ब हे ly प्रत्यय लागलेले असतात. काही डिटेल्स आपण ॲडव्हर्ब बद्दल पाहूया. अँड ॲडव्हर्ब्स नेव्हर डिस्क्राईब नाउन्स ऑर प्रोनाउन्स. ॲडव्हर्ब शोधायचे आहेत तुम्हाला, तर तुम्हाला हे डिटेल्स जे आहेत ॲडव्हर्ब बद्दलची ही माहिती लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. पहा की ॲडव्हर्ब हे कधीही नाउन किंवा प्रोनाउनला डिस्क्राईब करत नाहीत. म्हणजे वर्णन याच्यामध्ये नामाचं किंवा सर्वनामाचं नसतं. अँड ॲडव्हर्ब्स ओनली डिस्क्राईब वर्ब्स. फक्त आणि फक्त क्रियापदाचा आणि क्रियाविशेषणाचा संबंध आहे. ॲडव्हर्ब हे फक्त व्हर्बलाच डिस्क्राईब करतात. ॲडजेक्टिव्ज ऑलवेज डिस्क्राईब नाउन्स. हेही लक्षात ठेवा तुम्ही की जे विशेषण आहेत ते नामाला डिस्क्राईब करतात, नामाबद्दल माहिती सांगतात. आणि इथे ॲडव्हर्ब जे आहेत ते व्हर्बबद्दल माहिती सांगतात. बट ॲडव्हर्ब्स नेव्हर डिस्क्राईब्स नाउन्स. पण हेही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की नाम, तर त्या नामांना कधीही, नामांबद्दलची माहिती ॲडव्हर्ब कधीही सांगत नाहीत. वी गेट ॲडव्हर्ब्स बाय ॲडिंग ly टू ॲडजेक्टिव्ज. आणि खूप महत्त्वाचं आहे, विशेषणाला ly प्रत्यय लावला की ॲडव्हर्ब तयार होतात. फॉर एक्झाम्पल, स्लो स्लोली, फास्ट फास्टली, क्विक क्विकली, हॅपी हॅपीली, ब्युटिफुल ब्युटिफुली. हे काही उदाहरणं आहेत की ज्यामध्ये ॲडजेक्टिव्हला ly प्रत्यय लागला की ॲडव्हर्ब तयार होतात. इथे सुद्धा आपण जे चित्र आहे ते पाहून काही ॲडव्हर्बचं एक्झाम्पल्स बघूया. द रेन फॉल्स हेविली. द रेनबो appears beautifully. The children are enjoying the rain happily. पहा, या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो तेव्हा आपण असं म्हणतो की द रेन फॉल्स हेविली. यामध्ये हेविली हे ॲडव्हर्ब आहे आणि ते फॉल्स याबद्दल आपल्याला माहिती सांगतात की पाऊस कसा पडत आहे तर खूप जास्त पडत आहे. किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये
द रेनबो ॲपियर्स ब्युटिफुली, म्हणजे इंद्रधनुष्य अतिशय सुंदर दिसत आहे. इथं ॲपियर्स हे वर्ब आहे आणि त्याला त्याचं वर्णन किंवा डिस्क्राईब करतं ब्युटिफुली, म्हणजे इंद्रधनुष्य कसं दिसतं तर सुंदर दिसतं. द चिल्ड्रन आर एन्जॉईंग द रेन हॅपीली, यामध्ये मुलं पाऊस आनंदाने पावसाची मजा लुटत आहेत असा अर्थ होतो. तर इथे सुद्धा एन्जॉय हे व्हर्ब आहे पहा, आणि याला डिस्क्राईब करतं ॲडव्हर्ब हॅपीली. कसे एन्जॉय करतात तर हॅपीली असा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने आपण ॲडव्हर्बचे एक्झाम्पल्स जे आहेत ते विथ द हेल्प ऑफ धिस पिक्चर, म्हणजे या चित्राच्या साहाय्याने पाहिलेले आहेत. आता पुढचा जो प्रकार आहे तो आहे कंजंक्शन. सो व्हॉट इज द कंजंक्शन? याचं डेफिनेशन अशी आहे पहा. अ वर्ड विच जॉईन्स टू रिलेटेड but separated sentences as one long sentence. For example, and, or, so, so that, if, because, whether, since, that, although, though. कंजंक्शन म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण बघूया. कंजंक्शन याचा अर्थ दोन शब्दांना, दोन वाक्यांना, किंवा एक खूप मोठं वाक्य आहे आणि ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे, ते वाक्य अर्थपूर्ण करायचं आहे, तर त्यांना जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. त्याला आपण उभयान्वयी अव्यय असं मराठीमध्ये म्हणतो पहा. आणि दोन वाक्य, दोन शब्द ते आपण कशाने जोडतो तर अँडने जोडतो, ऑरने, सोने, म्हणजे ज्या पद्धतीने वाक्य आहेत त्या पद्धतीने आपण ते जोडत असतो. इथे मी परत चित्रांच्या साहाय्याने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. इथं मीता, टीना, सीता, गीता अशा 4 मुली आहेत. तर त्यांच्याबद्दलचं वाक्य आहे की मीता अँड टीना आर बेस्ट फ्रेंड्स. आता इथे मीता आणि टीना या दोघींना दाखवण्यासाठी अँड हे कंजंक्शन वापरलेलं आहे. बट सीता इज नॉट देअर बेस्ट फ्रेंड. इथे परत बटचा वापर आहे की सीता ही त्यांची बेस्ट फ्रेंड नाही हे सांगण्यासाठी आपण परत एक कंजंक्शन वापरलेलं आहे बट. ॲज वेल ॲज गीता ऑल्सो नॉट देअर इंटिमेट फ्रेंड. परत ॲज वेल ॲजचा पण आपण वापर केलेला आहे कंजंक्शन म्हणून, आणि त्याच्या साहाय्याने एक पूर्ण मोठं वाक्य आणि त्यामध्ये 3 कंजंक्शन्स आपण वापरलेले आहेत. यातील पार्ट्स ऑफ स्पीच मधला शेवटचा जो प्रकार आहे तो आहे इंटरजेक्शन. An interjection is a word which expresses sudden feeling or emotion. पहा, अचानक एखादी घटना घडली, ती दुःखाची असू देत, सुखाची असू देत, आश्चर्याची असू देत, तर अशा घटना घडल्यानंतर आपल्या तोंडातून एकदम जे इमोशन्स बाहेर येतात, तर त्याला आपण इंटरजेक्शन्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण मॅच जिंकलो तर लगेच आपण हुर्रा, वी वन द मॅच असं म्हणतो. किंवा चालत असताना अचानक आपल्या पायाला लागलं तर आपण आउच असं म्हणतो. किंवा अतिशय सुंदर असं एखादं निसर्ग चित्र पाहिलेलं आहे, किंवा ब्युटी ऑफ द नेचर, कुठेतरी बाहेर गेलो आहेत आपण आणि अचानक खूप सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळालं, तर आपल्या तोंडातून आपसुकच वाव असं येतं. सो दिस वाव, हुर्रा, ओ, आउच, उप्स, यमी, अलास हे सगळं इंटरजेक्शनची उदाहरणं आहेत पहा. त्याला आपण इंटरजेक्शन असं म्हणतो. याचं उदाहरण पहा. हुर्रा, वी वन द मॅच, किंवा आउच, आय फेल डाऊन. हे दोन्हीमध्ये सुद्धा इमोशन्स आहेत पहा, फिलिंग्स आहेत आणि त्या अचानकपणे एक्सप्रेस केलेल्या आहेत. अशा अचानकपणे एक्सप्रेस केलेल्या
इमोशन्स किंवा फिलिंग्स असतात त्यांना आपण इंटरजेक्शन्स असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आवडला ना व्हिडिओ? माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्समधली टेस्ट सोडवायला विसरू नका बरं का. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया. थँक यू.